चेरोबा कोण संघ आपण स्वर्गीय नित्यानंद ठाकरे खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. टॉस बॉक्सच्या पाठीमागे डगआउट आहे. देवेन मुकादम, दीपक मुकादम वेलकम. राष्ट्रीय कुस्तीपट्टू पंढरी भोईर साहेब देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम. चेरोबा कोण सुस्वागतम. वेलकम. चेरोबा कोण आणि ज्वाली कामतगार वेलकम. धनराज चौधरी माजी संघनायक आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे ज्वाली कामतगार संघामधून. पंढरीजी भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्वाली कामतगार वेलकम. रामभाऊ पाटील चला. ज्वाली कामतगार आणि चेरोबा कोण आजच्या चौथ्या दिवसातून आपण हा पहिला सामना पाहणार आहोत. त्यानंतर ओमसाई पिसे आणि विक्रम स्फोट वडुणवगार. वेलकम कुंदन भाऊ पाटील. आवाज असंच ठेवा, माझा माईक मी स्वतः ठेवतो. वेलकम पंढरी भोईर साहेब. चेरोबा कोण या संघाचा एक सिनियर खेळाडू सुस्वागतम. वेलकम. वेलकम. सुखदेव भांबरे. या स्पर्धेसाठी प्रमोद म्हात्रे, सुखदेव म्हात्रे या खेळाडूंची देखील अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. रवींद्र भांबरे यांचे लहान बंधू सुखदेव भांबरे गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये पहिले चेंडू पासून तर शेवटच्या चेंडू पर्यंत त्यांनी आम्हाला उपस्थिती दिलेली आहे. नक्कीच आनंदभाऊ म्हात्रे, गोकुलभाऊ पाटील. चला चला कामतगार संघ. शैलेश भाऊ वेलकम. चला सर्वांनी चला. काय मोबाईल बॅट बॅग काय असेल आमच्याकडे द्या. चला द्या इकडे. धन्यवाद. ज्वाली कामतगार संघाच्या बाजूनी नाणेफेकी कौल लागलेले आहे आणि सचिन पाटील ना प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्की चांगला संघ आहे ज्वाली कामतगार. या संघाच्या नावाचा दबदबा या भिवंडी ग्रामीण संघटनेमध्ये आहे. यानंतर ओमसाई पिसे आणि विक्रम स्फोट वडुणवगार. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकीसाठी इथे हजर राहायचं आहे. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला 2 धावांचा पेनल्टी आणि 30 जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करा फलंदाजांनी. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी. चला आपण पाहतोय ज्वाली कामतगार संघ. नक्कीच आमचे भाऊजी दिलीप फौजदार यांची वेट करतायत. चांगले गोलंदाज आहेत. मात्र सध्या संघामध्ये अरविंद पाटील
उपस्थित झालेत आणि त्यांना ओव्हर काही स्पर्धेमध्ये कमी देण्यात येते, कारण की अरविंद पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. या संघाची ताकद वाढलेली आहे. शैलेश पाटील काहीशे नक्कीच वेलकम दिलीप भाऊ. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ज्वाली कामतगार आणि चेरोबा कोण चौथ्या दिवसातून पहिल्या सामन्याला काही क्षणामध्ये इथे सुरुवात होईल. आपले दोन्ही ऑफिशियल पंच नक्कीच रवींद्र भांबरे साहेब आहेत, स्क्वेअर पंच सुरेश घारत सर आपण जायचं आहे. प्रमोद पाटील वेलकम. सुखदेव भांबरे या दोन रेग्युलरच्या खेळाडूंची अपार मेहनत आहे. ज्यारी रांजनोली चे लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे आणि सुखदेव भांबरे, तसेच भावेश ठाकरे, किरण ठाकरे, प्रथम ठाकरे, तसेच मनीष ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला आपली अमूल्य भेट दिलेली आहे. सर्वांना शुभ सकाळ, जय श्रीराम. नक्की चौथ्या दिवसातून पहिल्या सामन्याला थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. देवेन मुकादम आपली सलामी जोडी पाठवायची आहे. दीपक मुकादम, पंढरीजी भोईर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि येणाऱ्या जाणाऱ्या फलंदाजांनी कंपल्सरी टी शर्टची सर्कल ती क्रॉस करा. पहिल्यांदा पंच वॉर्निंग देतील, दुसऱ्यांदा डायरेक्ट 2 धावांचा पेनल्टी. यानंतर ओमसाई पिसे आणि विक्रम स्पोर्ट वडुणवगार. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू टाकण्याच्या आतमध्ये दोन्ही संघनायक उपस्थित पाहिजे. जो संघाचा संघनायक उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला पेनल्टी. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं इथे शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय गणेश भोईर रांजनोली गावचे लेजंड क्रिकेटर, ज्यांनी या रांजोली गावाचा क्रिकेट जिवंत ठेवला, क्रिकेटसाठी आपलं योगदान दिलंय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय भरत भोईर समाजसेवक रांजनोली यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. नित्यानंद ठाकरे यांना देखील श्रद्धांजली नक्कीच. आणि त्यानंतर मोतीराम बालू चोरगे स्टॅन, सर्व या आमच्यातून आज निघून गेलेल्या व्यक्तीने या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तर सलामीर जोडी दीपक मुकादम आणि देवेन मुकादम. सामना सुरू होतोय. ओमसाई पिसे आणि विक्रम स्पोर्ट वडुणवगार दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. मित्रांनो, आज आपल्याला एकूण 13 सामने खेळवायचे आहेत. चला चला आपण सामना सुरू करूया. वेलकम परेश महाजन सर. चेरोबा कोण या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आज प्रशांत देखील आपण पाहणार आहोत. परेश महाजन एक उत्कृष्ट पंच देखील आहेत आणि एक ऑलराऊंडर खेळाडू. परेश महाजन वेलकम. नमो चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर आणि 20 मिनिटांमध्ये 4. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टी शर्टची सर्कल आहे ती क्रॉस करा. 12वे आलेले आहेत देवेन मुकादम आणि दीपक मुकादम. दीपक मुकादम हे एक कुस्तीपट्टू देखील आहेत, राष्ट्रीय कुस्तीपट्टू. क्रिकेटमध्ये देखील त्यांची खूप चांगली कामगिरी आहे. चांगले शत्रुरक्षक आहेत, चांगले फलंदाज आहेत. तर सलामीर गोलंदाज आलेत दिलीप फौजदार. दिलीप फौजदार
संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, आज या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन पाटीलनं पहिलं षटक टाकण्यासाठी दिलीप फौजदार यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. विलास पाटील, गेम ऑन. बघा मी टाइम सुरू करतोय. 9:38 आज स्पर्धेचा पहिला चेंडू टाकला जातोय. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला सामना सुरू करा आपण. यष्टीरक्षक विनोद पाटील, शॉट दरम्यानला राम पाटील आहेत, पॉइंटला शैलेश पाटील, एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर धनराज चौधरी, शॉट मिड ऑफवर अरविंद पाटील. पहिला चेंडू सही ठिकाणी पे, चांगली लाईन अँड लेंथ. रजनीश पाटील आपण शॉट मिड विकेटला पाहतोय. नक्कीच रजनीश पाटील हे संघाचे एक मुख्य गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय दिलीप फौजदार. चांगली सुरुवात. इथे बॅटची कडा देवेन मुकादम, OUT आउट. साठी 2 चेंडू 1 विकेट. सचिन पाटील खुश, विलास पाटील खुश आहेत, कारण की आज दिलीप फौजदारनं सुरुवात अगदी चांगली करून दिलेली आहे. चांगली सुरुवात आहे. आपण नेहमी म्हणतोय सुरुवात चांगली तर शेवट चांगला होतोय. बघूया इथे पहिल्या 2 चेंडूवर दिलीप फौजदारनं चेरोबा कोण संघाच्या देवेन मुकादमला 0 धावसंख्येवर डगआउटमध्ये पाठवलाय. नवीन फलंदाज महेश आलेले आहेत. महेश देखील चेरोबा कोण संघाचे चांगले फलंदाज आहेत. नक्कीच चेरोबा कोण संघ छुपा रुस्तम संघ आहे. या संघाची ताकद नक्कीच परेश महाजन आणि प्रशांत संघामध्ये आल्यानंतर वाढलेली आहे. बघूया तिसरा चेंडू ओव्हर द विकेट महेश यांच्यासाठी. इथे चेंडू अगदी ऑन साइडला हलक्या हाताने खेळलेत. एक सिंगल महेशच्या बॅट मधून. संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेशा 1-1. दीपक मुकादमनं फटका खेळण्यासाठी जागा बनवली आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. एका टप्प्याने सीमा पार. पहिला चौकार. गुड शॉट. ची धून कमी वाजवा. बघा अगदी दीपक मुकादमने पहिले 3 चेंडू पाहिले होते. दिलीप फौजदार एक्झॅक्ट कुठे चेंडू टाकतायत आणि चौथ्या चेंडूवर त्यांनी चौकार ठोकलाय. संघाची टोटल 5. 4 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. 9:38 ला पहिला चेंडू टाकलाय. पुढील चेंडू इथे हा चेंडू स्वेर आहे. आउटसाइड क्ले स्टंप. पंच सुरेश घरत सरांचा इशारा आलाय. वाईट. वाईट म्हटलं की खूप वाईट. वाईट शब्दाला काही अर्थच नाहीये. 6 धावा झालेत. इथे अरविंद च्या गोदीमध्ये झेल विसावतोय फलंदाज बाद दीपक मुकादम.
बघा दीपकजी मुकादम, आपण पहिल्यांदा टी शर्टची सर्कलला इथे थोडीशी चुकी केलेली आहे. प्लीज यानंतर लक्ष ठेवा. टी शर्टची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी. सर्व संघांना आम्ही पहिल्या दिवसापासून सूचित करतोय. हा, येणारा जाणारा फलंदाज आपण तयार ठेवा. जाणारा फलंदाज आणि ती सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करा. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी. प्रमोदजी मात्र जरा सामना संपल्यानंतर ही जी टी शर्टची सर्कल आहे जरा तिथे आपण व्हाईट चुना टाकून घ्या. इथे ऑन साइडला चेंडूला रजनीश पाटीलनं स्टॉप केलाय. 2 धावा आलेत. अरविंद पाटीलनं चेंडूला उचललाय. तिसरीचा प्रयत्न, तिसरी पूर्ण. इथे चौथीसाठी महेश निघालेत. फलंदाज विनोद. धावची बाद. 1 ओव्हर 7 धावा आणि 3 फलंदाज बाद. सॉरी 3. सर धावा 3 का 2? 3 2 3. यस, धन्यवाद. 9 धावा झालेत. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज गणेश. विनोद धावचीत बाद झालेत. विनोदांना कुठलीही संधी मिळाली नव्हती. गेल्या पावली ते माघारी आलेले आहेत. गोल्डन डक. दिलीप फौजदारनं नक्कीच चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी दोन्ही सलामीवीर देवेन मुकादम आणि दीपक मुकादम हे 2 गडी त्यांनी बाद केली आहेत आणि 1 विनोद हे धावचीत बाद झालेले आहेत. बघूया आता महेश आणि गणेश. वेलकम. ओमसाई पिसे संघाचे इथे शुभागमन होतोय. सुस्वागतम. विक्रम स्पोर्ट वडुनवगार आणि ओमसाई पिसे असा पुढील सामना होईल. चला 9:38 पहिला चेंडू टाकलाय. 9:46 झालेली आहेत. नक्कीच या स्पर्धेचे करता धरता वन मॅन शो उद्योग आघाडी ठाणे जिल्हा भाजपा अध्यक्ष सन्माननीय विनोददादा ठाकरे यांचे क्रीडानगरीमध्ये शुभागमन. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. महेश चुकलेत. रजनीश पाटीलने चांगली सुरुवात केली आहे. दिलीप फौजदारनं पहिल्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात केली होती. अगदी डॉट बॉलनं दोन्ही गोलंदाजांनी सुरुवात केलेली आहे. 9 धावा 3 गडी बाद. इथे चांगला चेंडू. पायचीतची अपील जरूर केली. इथे यष्टीरक्षक चपल आहेत विनोद पाटील. फलंदाज बाद महेश. वन मॅन शो. रांजनवली गावची आन बान शान विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024. ओमसाई पिसे आणि विक्रम स्पोर्ट वडुनवगार. इनिंग ब्रेक मध्ये आपण या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाने आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला आणि जो संघ उशिराने येईल
त्याला 3 धावांचा पेनल्टी. चेंडूला उडवलाय, काऊ कॉर्नर रिझनला, क्षेत्ररक्षक चुकतायत. रजनीश पाटीलनं दोन्ही हात डोक्याला लावलेत, मात्र सुरेश गरज सरांनी दोन्ही हात आकाशाकडे. येतोय षटकार, गुड शॉट. या इनिंगचा पहिला षटकार ठोकलाय 9व्या चेंडूवर. इथे लाईन चुकीचे आउटसाइड क्लेस्टम. षटकार आल्यानंतर दबाव जाणवलाय गोलंदाज रजनीश पाटील यांच्यावर. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 16. चांगली टोटल. षटकारांनी धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. चिरोबा कोण, येणाऱ्या फलंदाजीमध्ये परेश महाजन आणि प्रशांत. इथे मिस टाइम फटकाय. विनोद पाटीलचा प्रयत्न चांगला आहे, नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. अगदी एक सिंगल धाव मिळेल. सिंगल न धावसंख्या धावसंख्या 17 झालेली आहे. चांगला चेंडू अगदी गुडलँडवर चेंडू पिचिंग झालाय. अपेक्षित उचली प्राप्त केलेली आहे. गणेश आणि संजय ही जोडी खेळपट्टीवर. 4 बाद 17. शेवटचा चेंडू, ओव्हर नंबर 2. इथे अगदी चेंडूला पुश केलाय. पुश करो खुश रहो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मधून धनराज चौधरी चेंडूला उचलत आहेत. अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केलेली आहेत. 2 धावींनी 2 ओव्हर 4 बाद 19 धावा. 9.50 त्या सरासरीनं 19 धावा झालेत. अष्टविनायक ठाकूरबारा संघ देखील या क्रीडानगरीमध्ये दाखल झालाय. आपलं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी पिंपलगार जानमन गोवे आणि त्या सामन्यातून विजेता आणि अष्टविनायक ठाकूरबारा असा सामना होईल. विनोददादा ठाकरे आणि रवींद्र भांबरे या स्पर्धेविषयी चर्चा करताना नक्कीच या स्पर्धेसाठी अपार मेहनत, अपार कष्ट गावदेवी रांजणोलीच्या सर्वच खेळाडूंनी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आवर्जून रवींद्र भांबरे असतील, निलकंठ भोईर, नरेश तरे, गोकुल पाटील, रोहिदास भोईर, अनंत म्हात्रे, गोटीराम, गणेश पाटील सर्वांनी अगदी खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेले. आणि खास करून प्रमोद म्हात्रे आणि सुखदेव भांबरे यांचे विशेष आभार. रेग्युलरचे दोन्ही खेळाडू आहेत, मात्र या स्पर्धेसाठी पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेले आहे. गोलंदाज सचिन पाटील संघाचा संघनायक ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेमध्ये, झेलच्या खाली अरविंद पाटील. फलंदाज बाद संजय. वेलकम किरण भाऊ, सुस्वागतम वेलकम. संजू मुकादम बाद झालेत. एक षटकार संजूच्या बॅटमधून आपण पाहिलाय. नवीन फलंदाज निशांत एक चांगला फलंदाज आहे. अजून परेश महाजन यांना राखून ठेवलाय. येणारा जाणारा फलंदाज दिशाची सर्कल आपल्याला क्रॉस करायची आहे कंपल्सरी. पहिल्यांदा तुम्हाला सूचना असेल आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी.
पंचांची अगदी तीक्ष्ण नजर आहे. निशांत एक चांगला फलंदाज आहे. चेरोबा कोण संघाचा विजय स्फोट कांटे येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच निशांत एक चांगला खेळाडू राहिले होते. बघूया सचिन पाटील ओव्हर नंबर 3 दुसरा चेंडू धावसंख्या 19. चेंडूला टर्न केलाय दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मध्ये चेस खूप मोठी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. विनोद यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. नक्की संघाच्या 2 मौल्यवान धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या 21. 14 चेंडू 21 धावा. गोलंदाज सचिन पुढील चेंडू चांगला क्रिकेट पॉइंटला शैलेश पाटील कडून चांगलं क्षेत्ररक्षण नाही रोखू शकत. एक धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शैलेश पाटील माजी संघनायक राहिलेले आहेत. एक चांगले सलामीर देखील आहेत ज्वाली कामतगर संघाचे. बघा निशांतनं 2 चेंडू मध्ये 3 धावांचे योगदान दिलेले आहे. संघाची टोटल 22. 15 चेंडू टाकून झालेले आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजून पहिल्या इनिंगचा शिल्लक. नमो चषकाचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहतोय ज्वाली कामतगार आणि चेरोबा कोण. चांगला अगदी लेटकटचा फटका आपण पाहतोय. शैलेश पाटील कडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक एक चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून गणला जातोय. 23 धावा 16 चेंडू. पहिल्या ओव्हर मध्ये 9 दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडू मध्ये 4 धावा. राम पाटील यांना आपण शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये पाहतोय. निशांसाठी या फुल टॉस होता. चेंडूला अगदी हलक्या हातानं समोर ठेवलाय विनोद पाटील. कुंदन पाटील आणि विलास पाटील पाटील आणि पाटील कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम गणेश पाटील ओमसाई पिसे या संघाचे इथे शुभागमन होतोय. विक्रम स्पोर्ट वडुणवगार. बघा पहिल्या इनिंगचे 7 चेंडू शिल्लक आहेत. जो संघ हुशारीने रिपोर्टिंग करेल त्याला पेनल्टी दिली जाईल. इथे चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगला बॅट आणि चेंडूचा संपर्क. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझनच्या बाहेर येतोय चौकार. गुड शॉट. धावा झालेत. 3 ओव्हर 5 बाद 28. शेवटचा ओव्हर अरविंद पाटील येईल की मात्र विलास पाटील. अरविंद पाटीलने आज गोलंदाजी दिली गेली नाहीये. गेम प्लॅन आहे. नक्कीच हाताला दुखापत आहे. यस कारण की आज दिलीप फौजदारनं पहिली ओव्हर टाकली तेव्हाच लक्षात आलं होतं की एक गोलंदाज कोणतरी कमी होईल. विलास पाटील होतील की रजनीश पाटील होतील हे मात्र निश्चित नव्हतं. इथे अरविंद पाटील पूर्णपणे फिट नाही आहेत. 3 ओव्हर 5 बाद 28. शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर आहे. चला 9:38 सामना सुरू झालाय. 9:27 झालेली आहेत. विलास पाटील चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या संघातून खेळताना या खेळाडूच्या नावाचा दबदबा आपण पाहिलाय. सिनियर 40+ संघटनेमध्ये देखील एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि संघटनेचे सदस्य देखील आहेत. ओमसाई पिसे संघ इथे दाखल झालाय. विक्रम स्पोर्ट वडुणवगार आपण देखील इथे पोहोचायचं आहे. पहिला चेंडू निशांना अगदी
स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. शॉर्ट लेगला चेंडू सेफ लँड होतोय. विनोद चेंडूला उचलतायत. मिळतील 2 धावा. 2 धावेनी संघाची टोटल 30. 19 चेंडू 30 धावा, 5 गडी बाद. नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेरोबा कोण संघ आपण पाहतोय. पाच चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. 30 धावा लागलेले आहेत. बघूया निशांत. चांगला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये विकेट टू विकेट. इथे विनोद पाटीलचे चांगले प्रयत्न होते बॅकअप साठी. अरविंद, सचिन, अरविंद आणि विनोद हे 3 बंधू या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेनी संघाची टोटल 32. 20 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 धावा लागलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथे चांगला चेंडू स्विंग अँड मिस. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम. या स्पर्धेचे लाडके आयोजक ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष सन्माननीय विनोददादा वसंत ठाकरे यांचा मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेले आहे. इथे चेंडूला ऑन साइडला वळवलाय. एक सिंगल धाव येईल. निशाण आणि गणेशानं ठाऊक आहे तिथे क्षेत्ररक्षण चांगले झालंय. एकापेक्षा जास्त येणार नाहीये. एका धावीनी संघाची टोटल पोहोचली ती 3. 33. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा. बघूया गणेशांच्यासाठी हा चेंडू. इथे चेंडूला उडवलाय. सचिन पाटील जज करतायत. झेल आणि फलंदाज बाद गणेश. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. खेळाडूचं नाव सांगायचं आहे. चला हरकत नाही. शेवटचा चेंडू आहे. संदीप. यस धन्यवाद संदीप. शेवटचा एक चेंडू. विलास पाटीलनं 5 चेंडू मध्ये 5 धावा. सचिन पाटीलनं 3ऱ्या ओव्हर मध्ये 9. रजनीश पाटीलनं 2ऱ्या ओव्हर मध्ये 10 आणि दिलीप फजरनं पहिल्या ओव्हर मध्ये 9. इथे शेवटचा चेंडू ऑन दी कार्पेट. सचिन पाटीलनं एकाच ऍक्शन मध्ये उचललाय. फेकी चांगली होती. बॅकअप चांगला नाहीये. 3 धावा झालेत. बघूया 34साठी निघालेत संदीप. मात्र ते प्रयत्न असफल. फलंदाज धावचीत बाद. 36 धावा बनलेत. पहिल्या इनिंग मध्ये चेरोबा कोण संघाच्या आणि 37 धावांचं लक्ष्य आहे जॉली कामतगर संघासमोर. वेलकम. मान्यवर कक्षामध्ये कबीरदादा ठाकरे अष्टविनायक ठाकूरवार संघाचे सिनियर खेळाडू यांचं शुभ आगमन झालेले. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम. विक्रम स्पोर्ट वरुणवगार. ओमसाई पिसे संघ हजर आहे. विक्रम स्पोर्ट वडुणवगार. विक्रम स्पोर्ट वडुणवगार संघाचा संघनायक. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला. जो संघनायक हजर नसेल त्याला पेनल्टी.
चला स्पीडअप करा. आज आपल्याला एकूण 13 सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. 36 धावा झालेत. विजयासाठी 37 च टार्गेट आहे. नक्कीच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. कबीरदादा ठाकरे वेलकम. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक सिनियर खेळाडू यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. श्यामदादा चौगुले, हिम्मत चौगुले, विक्रम स्पोर्ट वडुणवकर संघाचा संघनायक विक्रम स्पोर्ट वडुणवकर आणि ओम साई पिसे असा पुढील सामना आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला आणि जो संघनायक उशिराने येईल त्याला 2 धावांचा पेनल्टी डिक्लेअर होईल. ओमसाई पिसे, गणेश पाटील आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. वेलकम गणेश पाटील. ओमसाई पिसे संघ एक चांगला संघ म्हणून भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये गणला जातोय. विक्रम स्पोर्ट वडुणवकर संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये नाणेफेकीला यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. वेलकम गणेशजी ठाकरे. वेलकम. मेरी आवाज मेरी पहचान आमचे सहकारी मित्र संदेश वखारे यांचे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम. सदोतीस धावांचं लक्ष्य आहे आणि समालोचक कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव आमचे परममित्र संदेश वखारे यांचा आवाज ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामधून. ओव्हर टू कॉम्बॉक्स संदेश वखारे. यस थँक्यू व्हेरी मच कालीराम घेणी. बोलिये आपण थेट मॅचच्या दिशेने. 37 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय चेरोबा कोण या टीमने जॉली स्पोर्ट कामतगर टीम समोर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनोद विथ शैलेश. तर फ्रंट लाईन षटक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पंढरी भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. धन्यवाद संदेश. शेवटचा अंतिम पुकार विक्रम स्पोर्ट वडुणवकर संघाला. चेंडू पडला, 2 धावा पेनल्टी डिक्लेअर. ओमसाई पिसे, गणेश पाटील इथे उपस्थित आहेत. आमचे मान्यवर कबीरदादा ठाकरे देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. शेवटचा पुकार आहे. चेंडू पडल्यानंतर न येणाऱ्या संघनायकाला 2 धावांचा पेनल्टी डायरेक्ट डिक्लेअर केला जाईल. धन्यवाद. नक्की चला स्पीडअप करा प्लीज. विनंती आहे, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सो प्लीज खेळणाऱ्या सर्व टीम्स आपण वेळ थोडा कमी खर्च करा. सदतीस धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग मॅचला सुरुवात होतीये. षटक क्रमांक पहिला पंढरी भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण विनोदला पाहतोय. षटकातील पहिला बॉल
यस खेळाला सुरुवात षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला बॉल बनावा लागेल कारण पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. अतिशय चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळून जाईल संध्याकाळच्या सत्रात. त्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस ज्या वेळेस पायचीची अपील होते पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडू बॅट कट आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. आणि या वेळेस मात्र बॅट कट होतो. सो आमचे पंच सुनील म्हात्रे सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. षटकातील पुढचा बॉल. पंढरी भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेस बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल. हा बॉल देखील निर्धाव निघून गेलाय. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी पंढरी भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्की सुरुवात चांगली करणं खूप गरजेचं आहे कारण फक्त आणि फक्त 37 धाबांचं लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे मात्र चारही गोलंदाजांना लक्षात घ्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 2 धावा धावफलकावर झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज पंढरी भोईर गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. या वेळेचा बॉल लावेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज शैलेश पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दीपक मुकादम टॉपला होते. चांगला झेल त्यांनी पकडलाय. शैलेश हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती कुंदन आलाय. पाहूया कुंदन कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी अगदी स्वस्तात मिळून दिलाय आपल्या टीमला. पंढरी भोईर या गोलंदाजाने चांगलं षटक आतापर्यंत फेकतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अचूक टप्पा अचूक लाईन त्या लेंथवर ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय दमदार फेकलं जात आहे. आतापर्यंत पंढरी भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. वेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. ऑन साइडला कार्पेटच्या साने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस धावचीची संधी. रनआउटची विकेट. फलंदाज बाद कुंदन. थँक्यू. बघा या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. ओमसाई पिसे आणि विक्रम स्पोर्ट वडुणोकर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन्ही संघ नायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यस षटक कंप्लीट झालंय. चला टॉस साठी या. चला या दोन्ही संघ नायक कबीरदादा ठाकरे, दीपक चौगुले. ओके थांबा. चला चला कंटिन्यू. चालेल थांबा जरा. मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. धन्यवाद. गणेश भाऊ
येस आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बोलूया. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 2 गडी बाद 5 धावा. पहिलं षटक काय अपलादून फेकलं गेलं. चांगली गोलंदाजी पंढरी भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर नवीन गोलंदाज परेश महाजन गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया परेश कशा प्रकारे हे षटक फेकेल, कारण पहिलं षटक भरपूर चांगल्या प्रकारे फेकलं गेले. एक दमदार सुरुवात चिरोबा कोण टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचा पाठलाग जॉली स्पोर्ट कामतगाव टीमच्या माध्यमातून केला जातोय. मात्र पहिलं षटक ज्या षटकामध्ये त्यांच्यासाठी आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. षटकातील पुढचा बॉल. यस यावेळेस वाट चिकाडा लागली आहे. गली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या मॅचचा विचार केला तर सचिनवर भरपूर मोठी जबाबदारी असेल, कारण पहिलं षटक पूर्णपणे कोण टीमच्या बाजूने पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पंढरी भोईरच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र परेश महाजन गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. वलयचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. अजून एक चांगला बॉल परेश महाजनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थिर आहे 7 धावा. परेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील लावत असं संपर्क नाहीये. मिड ऑफरनं क्षेत्ररक्षक पोहोचतायत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॉलिंग थोडी चुकीची जरूर झाली होती, मात्र नशिबाची साथ मिळतीये त्या ठिकाणी सचिनला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. परेश महाजनच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. यस फलंदाज जे आपण पाहतोय विनोद आणि सचिन दोघे बंधू आहेत, मात्र दोघांना देखील जबाबदारीने खेळावं लागेल. 37 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. हा पल्ला जर पार करायचा असेल तर मात्र एक चांगली भागीदारी करणं खूप गरजेचं आहे. या वलयचा बॉल हवेमध्ये आहे. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 11. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 37 धावांचं लक्ष जे उभं केलंय चिरोबा कोण टीमने, ते लक्ष मात्र गोलंदाजांनी लक्षात घेतलंय. त्यानुसार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याआधी पंढरी भोईर आणि त्यानंतर मात्र परेश महाजन दोघांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 37 धावा जर रोखायच्या आहेत तर मात्र येणाऱ्या गोलंदाजांना देखील या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर त्या उलट कामतगाव टीमचा विचार केला तर आता मात्र तुम्हाला अधूनमधून मोठे फटके देखील खेळावे लागतील. त्या वलयचा बॉल फटक्यासाठी जागा बनवली. गॅप शोधली. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. एक दमदार फटका. ज्या मोठ्या फटक्यांबाबत चर्चा चालू होती तो फटका मात्र आलाय सचिनच्या बॅट मधून. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा फ्लाइट दिली चेंडूला, मात्र फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 पूर्ण होतंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 2 गडी बाद 17 धावा. पहिलं षटक 5 धावांचं तर दुसरं षटक 12 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलचा खेळ. 12 बॉल मध्ये तुम्हाला 20 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. विनोद वैयक्तिक 2 धावसंख्येवर खेळतोय, तर सचिनचा विचार केला 6 बॉल खेळलाय आतापर्यंत. वैयक्तिक 12 धावांचे योगदान
नाबाद दिलाय, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. आणि जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र नक्कीच टीम कामतगरच्या विजयाच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवित असणार आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. अजून एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. ओम सई पिसे विपक्ष विक्रम स्पोर्ट वडुनगर. षटक क्रमांक 3 गोलंदाज गणेश भोईर गोलंदाजी मार्कवर. हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गणेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे ठेवला होता, पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. भरपूर वेग होता या चेंडू मागे आणि वेगाने मात्र बीट केलं त्या ठिकाणी विनोद या फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय. एक चांगली सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. गणेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. एक महत्वाचं षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. विनोद बॅक टू द डगआउट. मात्र दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्थातच अरविंद आलाय. यस, तर अजून एक भाऊ आहे या ठिकाणी, पंच भाऊ पाटील. अरविंद आणि सचिन या दोघांवर भरपूर मोठी जबाबदारी असेल. दोघेही महत्वाचे खेळाडू आहेत जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या बाजूने. मात्र नक्कीच या ठिकाणी जी क्षमता आहे ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल गणेश भोईर. या वलेचा बॉल बीट केला जात आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू निर्धाव गेलाय. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला गणेश भोईरच्या माध्यमातून देखील. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गणेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅट चिकाडा लागली आहे शॉर्ट थर्डमॅनला. पंढरी भोईर त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. समीकरण मात्र जे आहे ते नक्कीच थोडं अवघड होत आहे जॉली स्पोर्ट कामतगर टीम साठी, कारण गोलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. टीम चिरोबा कोण या वलेसा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेस देखील अजून एक फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात. बिग विकेट. फलंदाज बाद.
अंतिम षटकामध्ये विजयासाठी जॉली स्पोर्ट कामतगड टीमला 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते आहे. नवीन फलंदाज विलास बालू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक 5 धावांचं, दुसरं षटक 12 धावांचं, तर तिसरं षटक 7 धावांचं. चला स्पीडअप करा. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या प्लीज. विनंती आहे की कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको आहे. वारंवार आपण ऑन करत राहायचं आहे. स्पीडअप करा. शेवटचं अंतिम षटक. सुजित गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अरविंद आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच दोघेही चांगले खेळाडू आहेत. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळत आल्यात. मात्र महत्वाच्या क्षणी सुजित या 13 धावा वाचवेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. सुजित गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण अरविंदला पाहतोय. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतायत त्या ठिकाणी. थोडी मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालंय. प्रत्येक धाव जी आहे दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाची आहे. मात्र या महत्वाच्या क्षणी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. एक अधिक धाव त्या ठिकाणी मिळाली जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. तर आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. सुजित पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. बलेसा बॉल ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवून फेकी जरूर झाली आहे. मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळत आहे. मात्र एखादा मोठा फटका जरूर तुम्हाला खेळावा लागेल. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता जॉली स्पोर्ट कामतगड टीमला विजयासाठी. आजच्या दिवसातील पहिली मॅच अटीतटीची आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 4 बॉलवर 9 धावांची आवश्यकता आहे. सुजित पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. सुजित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. रनआउट साठी नक्कीच सुरेश घरत सरांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. तर आता मात्र टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे ज्यांच्या माध्यमातून तपासलं जाईल की रनआउट आहे का त्या ठिकाणी. यस फिल्डिंग पोझिशन तुम्ही चेंज करू नका. आपण त्वरितच मॅचला सुरुवात करणार आहोत. फक्त डिसिजन तुमच्यापर्यंत येईल आणि त्यानंतर मात्र आपण मॅचला त्वरित सुरुवात करणार आहोत. यस नॉट आउट. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. सलग ही तिसरी बेल आपण पाहतोय. डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. अर्थातच आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. चला टीम नवघरचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला टॉस साठी या. विक्रम स्पोर्ट वडूनवकर टीमचे कॅप्टन ओम साई पिसे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. सुजित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. अरविंद समोर आपण पाहतोय. तर त्या दरम्यान सुजित पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स एंड कडनं षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय.
वेळेस बॉल बॅटची कडा लागली आहे. पॉइंट रिझन मधून चेंडू टावल झाला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आहे. रनिंग बिटवीन द विकेट काय कमालीचं पाहायला मिळते आहे. अप्रतिम अप्रतिम. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. आधीच आपण भरपूर उशीर केलाय, सो प्लीज आपण त्वरितच टॉस साठी या. सलग ही चौथी वेळ आपण पाहतोय. डबल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. आयोजक वारंवार सूचना करतायत की आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता. या वेळेस अप्रतिम अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. बीट केले त्या ठिकाणी फलंदाज अरविंदला. अर्थात जाता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. गोल्डन षटकाराची आवश्यकता. हिट विकेट. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अर्थात जाता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. धन्यवाद संदेश वकारे. आपण नाणेफेकी उडवतोय. विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि ओमसाई पिसे. बघा दोन्ही संघांच्या माहितीसाठी या स्पर्धेसाठी आम्ही स्पेशल कॉईन बनवलाय. भाजपाचं राष्ट्रीय चिन्ह कमाल आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील साहेब. नाणेफेकी एकदाच उडवली जाईल. कोण आवाज देतोय? गणेश पाटील. काय म्हणणे आहे? कमाल. कमाल अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट कमालच झालेला आहे. मी आपली जास्त वेळ घेणार नाही. गणेश पाटील, मैदानामध्ये सामना सुरू आहे. नाणेफेकी जिंकलीत. प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी. धन्यवाद. दोन्ही संघ नायकांना बेस्ट ऑफ लक. नाणेफेकी जिंकून ओमसाई पिसे संघानं घेतलाय फिल्डिंगचा निर्णय आणि फलंदाजीसाठी विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला आमंत्रित केले. धन्यवाद. थँक्यू केनी वलिओ. आपण थेट मॅचच्या दिशेने. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच षटकार ठोकावा लागेल.